नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पाहूयात आज मार्केटने कशाप्रकारे परफॉर्मन्स दिला आहे तो, आणि सोबतच जाणून घेऊया उद्या म्हणजेच गुरुवारी आपण मार्केटमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो ते. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मार्केटमध्ये खालच्या साईडला डाऊन ट्रेंड आपल्याला काही तिथे प्राइस ॲक्शन बनताना असं दिसत नाही आहे, आणि डाऊन साईडसाठी जरी तिथे ट्रेड बनला तरी आपण तो इग्नोर करू शकतो. तर जसं की आपण आज इथे पाहतो आहे, मार्केट डाऊन ट्रेडसाठी आज आपल्याला ट्रेड देत होतं, पण इथे नंतर 12:40 नंतर सगळ्यांचे स्टॉप लॉस इथं मार्केटने हिट केलेत. तर आपण मार्केटमध्ये इथं बघतो आहे की कशाप्रकारे इथे वीक सेलिंग आपल्याला इथे दिसते आहे. सेलिंगमध्ये एवढी पॉवर इथं आपल्याला दिसत नाही, आणि जी नंतर बाईंग आली इथे ट्रेंड लाईनची जे ब्रेकआउट झाल्यानंतर ती बाईंग किती आपल्याला इथे पॉवरफुल दिसते, स्ट्रॉंग बाईंग आलेली दिसते. तर यासाठीच मी आपल्याला इथे म्हणलं होतं की सेलिंग ट्रेड इथं आपण इग्नोर करू शकतो आणि बाईंग ट्रेडला प्रेफरन्स देऊ शकतो. तर मार्केटने इथे ही ट्रेंड लाईन आपल्याला जी बनवताना दिसली आहे, आपण जर इथं सकाळी जर पाहिलं तर जी ही कॅन्डल आपल्याला दिसते आहे 9:40 5 मिनिटाची जी कॅन्डल आहे इथे 9:40ला, तर इथे मार्केटने ही ट्रेंड लाईन एक प्रकारे ब्रेक केली आहे. तर ब्रेक केल्यानंतर मार्केट इथे वर सस्टेन राहिलं नाही, काही आपल्याला बुलिश प्राईज अशी काही इथं प्राईज ॲक्शन दिसलं नाही, त्याच्यामुळं हा ट्रेड इथे नव्हता बनत वरच्या साईडला. तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात तिथं ठेवायला पाहिजे की फक्त एक बाईंग कॅन्डल आल्यामुळं तिथं आपण लगेच त्या ट्रेडमध्ये गेलं नाही पाहिजे. तिथे एक बुलिश प्राईज ॲक्शन आपल्याला बनणं गरजेचं आहे. तर आपण इथं खाली बघत आहोत की 22,220च्या लेवलपर्यंत मार्केट आलं आणि इथून एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म केला, आणि त्यानंतर डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटसोबतच मार्केटने ही ट्रेंड लाईनचं इथे ब्रेक दिला आहे, आणि नंतर इथं मार्केट ट्रेंड लाईनवर एक रिटेस्टला आली आहे, आणि ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये आपण एक ट्रेड इथे प्लॅन करू शकतो. म्हणजेच 1:05 जी कॅन्डल आहे 5 मिनिटची, तर इथे एक ट्रेड प्लॅन झाला असता आपला, कारण मार्केटने इथे ट्रेंड लाईन ब्रेक करून इथे रिटेस्टला मार्केट आले. जर इथं आपण ट्रेड घेतला असता तर त्यांच्यासाठी इथे पहिलं जे टार्गेट असतं ते म्हणजे हे 22,350चं. काल मी आपल्याला सांगितलं होतं की 22,350च्या वर आपण बाईंगसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो. तर मार्केटने ही 22,350ची लेवल इथे ब्रेक करून एक हॅमर पॅटर्न इथे बनवला आहे प्राईज ॲक्शनचा. तर असं प्राईज ॲक्शन आपल्याला तिथे ओळखता आलं पाहिजे, जेणेकरून आपण तिथं मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतो. तर या हॅमर कॅन्डल जी बनली आहे ह्याचा हाय जेव्हा ब्रेक झाला तेव्हा आपण इथं एक बाईंग ट्रेड प्लॅन करू शकतो, आणि याच्या कॅन्डलच्या लोला आपले तिथे स्टॉप लॉस येऊ शकतो, आणि मार्केटने ह्या लेवलपर्यंत आपलं टार्गेट तिथे दिलं आहे. ती लेवल म्हणजे 22,427ची. तर आज मार्केटने ह्या लेवलला जे सेलर्स होते यांचे स्टॉप लॉस आज इथे कुठेतरी घेताना आज आपल्याला दिसलं आहे. त्यामुळेच मी आपल्याला काल म्हणलं होतं की आपण निफ्टीमध्ये सेलिंगसाठी प्रेफरन्स नाही दिला पाहिजे, बाईंगसाठी जर ट्रेड दिसला तर आपण तिथं एंटर होऊ शकतो. तर आता पाहूयात की बँक निफ्टीमध्ये आपल्याला तिथे काय प्राईज ॲक्शन बघायला भेटले. तर मार्केटमध्ये ओपन होताच मार्केटने आपली ही जी कालची ट्रेंड लाईन होती ती ब्रेक केली आहे वरच्या साईडला. खाली शॉर्टसाठी तर काही ट्रेड प्लॅन इथे बनताना आपल्याला दिसला नाही, कारण मार्केट ओव्हरऑल हे बुलिशच होतं. त्यामुळं या ट्रेंड लाईनने एक स्ट्रॉंग इथे एक बुलिश कॅन्डल इथे बनवताना आपल्याला दिसले, आणि त्याच्यानंतर मार्केटने इथे एक बुलिश फ्लॅग असा पॅटर्न आपल्याला इथे एक प्राईज ॲक्शनचा बनताना दिसतो आहे. तो काहीसा अशा प्रकारे. ही मार्केटची पहिली एंट्री आपल्याला इथे बनताना दिसते. काहीसा अशा प्रकारे हा बुलिश फ्लॅग आपल्याला इथे मार्केटमध्ये बनताना दिसतो आहे बँक निफ्टीमध्ये. तर जेव्हा ही कॅन्डल आहे 5 मिनिटची 10 वाजताची जी कॅन्डल बनली आहे त्या कॅन्डलच्या हाय ब्रेक झाला असता तेव्हा आपण इथे एंटर झालो असतो, आणि या कॅन्डलच्या लोला इथं आपला स्टॉप लॉस बनला असता. तर मार्केटने तिथं आरामात 1:1 1:2चं इथं आपल्याला रिस्क रिवॉर्ड देऊन प्रॉफिट दिलं आहे. त्यानंतर 10-20 वाजल्यापासून पुढं मार्केट हे कंप्लीट साईडवेज आपल्याला होताना दिसलं आहे. इथे काहीसं वाटलं होतं की हे स्ट्रक्चर ब्रेकआउट होऊन मार्केट अजून वर
जाण्याची शक्यता आहे, पण तसं आपल्याला काहीसं होताना दिसलं नाही. कारण आज बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी होती, त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी मार्केट थोडं प्रेशरमध्ये असल्यासारखं जाणवत होतं तिथं. तर आपण इथं पाहू शकतो की 47,900 जी लेवल आहे तिथे मार्केटने एक थोडंसं अपमूव आपल्याला शेवटी दिसले. त्यासाठी आपल्याला मी सांगत असतो की लेवल्स मार्क करत चला नेहमी, कारण लेवल्समधूनच आपल्याला तिथे एक एंट्री चांगल्या प्रकारे भेटू शकते मार्केटमध्ये. जसं आपण इथं बघत आहोत की इथूनच मार्केटने एक रिजेक्शन आपल्याला दाखवले आणि लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केट इथूनच आपल्याला सपोर्ट घेताना दिसतंय. त्यामुळे लेवल्स आपण ज्या मार्क करतो आणि त्याच्यावर जे आपण ट्रेड घेतो हे चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह आपल्याला होताना दिसतात. तर उद्या आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो ते आपण काहीसं पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं निफ्टीमध्ये आपण पाहूयात. निफ्टीमध्ये आपला व्ह्यू उद्या पण हा बुलिशच राहणार आहे, काहीसा साईडवेज आणि बुलिश राहणार आहे. आज जो मुवमेंट आपल्याला बघायला भेटला आहे त्यानंतर मार्केट थोडं उद्या साईडवेज राहू शकतं आणि वरच्या साईडला परत मार्केट आपली रॅली कंटिन्यू करू शकतं. तर आपण काहीसं ड्रॉईंगच्या माध्यमातून ते समजून घेऊया. जर मार्केट अशा प्रकारे इथे ओपन झालं उद्या तर थोडं मार्केट साईडवेज जाण्याची शक्यता राहील आणि जो आपला ट्रेड प्लॅन असेल तो वरच्या दिशेलाच तिथे बनेल. तर काहीसा अशा प्रकारे उद्या निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन होऊ शकतो. डाऊन साईडसाठीचा ट्रेड मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आपण इग्नोरच करणार आहे, कारण बाईंग ही खूप स्ट्रॉंग बाईंग आपल्याला इथे बघायला मिळते. तर स्ट्रॉंग बाईंग आणि वीक बाईंग ही कशा प्रकारे आपण ओळखू शकतो ते पण मी इथे आपल्याला सांगतो. तर आपण इथं बघू शकतो की मार्केटला खाली येण्यासाठी इथे किती टाईम लागला आहे आणि वर जाण्यासाठी मार्केट किती फास्ट इथे रिकवर केले. तर ही जी इथं सेलिंग आपण बघतो ही वीक सेलिंग आहे. या सेलिंगमध्ये एवढी पॉवर इथं दिसत नाही आणि ह्या बाईंगमध्ये खूप आपल्याला पॉवर दिसते. तर मागं जर उदाहरण बघायचं म्हटलं आपण तर इथे बघतोय आपण एक ही इथली सेलिंग बघू शकतो आपण. इथंही कशा प्रकारे मार्केटने सेलिंग केली, तर ही स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळते. अशा स्ट्रॉंग सेलिंगनंतर आपण इथे प्लॅन करणार नाही की इथून मार्केट रिव्हर्स जाईल, कारण या ट्रेंडसोबतच मार्केटमध्ये आपण इथे शॉर्ट ट्रेडसाठी प्लॅन करणार. कारण अशा स्ट्रॉंग सेलिंगनंतर मार्केटमध्ये अशा प्रकारचे जे इम्पॉर्टंट लेवल असतात या ब्रेक होण्याची शक्यता जास्त राहते. तर ज्यावेळी मार्केटमध्ये अशी स्ट्रॉंग सेलिंग येते त्यावेळी आपण तिथं रिव्हर्सल ट्रेड न घेता त्यात आपण कंटिन्युएशन ट्रेड प्लॅन करणार आहे. म्हणजे जी मार्केट सेलिंग दाखवते तर आपण सेलिंगसाठीच तिथं प्लॅन करतो. तर आपण निफ्टीमध्ये उद्या बाईंगसाठीच ट्रेड प्लॅन करणार आहे. सेलिंगसाठी आपल्या तिथे काही व्ह्यू नाही. इथे आपण बघू शकतो की मार्केटमध्ये कशी सेलिंग ही वीक सेलिंग आपल्याला बघायला मिळते आणि बाईंग जी आली ती किती स्ट्रॉंग बाईंग आपल्याला इथे बघायला मिळते. जी इथे आपण बघू शकतो की 12:10 जी बाईंग चालू झाली आहे ती बाईंग किती पॉवरफुल आहे. जर हीच बाईंग इथे वीक बाईंग जर असती, म्हणजे जर या बायर्समध्ये एवढी ताकद नसती तर आपण इथे सेलिंग ट्रेडसाठी प्लॅन केला असता. तर वीक बाईंग ही कशा प्रकारे दिसते तर त्याचं एक मी उदाहरण आपल्याला इथं मागं दाखवतो. तर हे आपण बघू शकतो की ही बाईंग कशा प्रकारे आपल्याला इथे वीक दिसते, म्हणजे या बाईंगमध्ये एवढी पॉवर नाही, कारण मार्केटमध्ये इथे टाईम टू टाईम सेलर्स ॲक्टिवेट आहेत हे आपल्याला इथे दिसतं आहे. तर अशा प्राईस ॲक्शनमध्ये आपल्याला इथे सेलिंगसाठीच ट्रेड प्लॅन करणार. अशी जर बाईंग दिसली आपल्याला वीक बाईंग तर आपण तिथे सेलिंगसाठीच प्लॅन करणार. आणि अशी जर स्ट्रॉंग बाईंग आपल्याला तिथे मार्केटमध्ये आली तर आपण तिथे सेलिंगसाठी प्लॅन न करता बाईंगसाठीच ट्रेड प्लॅन करणार. तर हे आपल्याला मार्केटमध्ये ओळखता आलं पाहिजे की बाईंग जी येते आहे किंवा सेलिंग जी येते आहे ती स्ट्रॉंग आहे की वीक आहे. तर निफ्टीमध्ये आपला उद्या साईडवेज आणि बुलिश असा व्ह्यू असणार आहे. डाऊन साईडसाठी जर काही ट्रेड तिथं दिसला तर तो आपण तिथं उद्या इग्नोर करू शकतो. तर पाहूयात की बँक निफ्टीमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो ते. तर करंट मार्केट प्राईस बघता बँक निफ्टीमध्ये आपल्याला 47,900ची एक इम्पॉर्टंट लेवल आहे तिथे. त्यानंतर वरच्या साईडला पाहिलं तर 48,565ची एक लेवल आपल्याला तिथे दिसते आहे, इम्पॉर्टंट लेवल आपली. आणि त्याच्यानंतर अजून 49,700ची एक लेवल आपल्याला तिथे दिसते आहे.
तर या लेवल्स आपण मार्क करू शकता. या इम्पॉर्टंट लेवल असतात मार्केटमध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला रिजेक्शन आणि सपोर्ट बघायला मिळतो. आणि खाली जर पाहिलं आपण तर इथे 47,500ची एक लेवल आहे. त्यानंतर 47,228ची ही लेवल आपण काढून टाकूया, कारण प्रॉफिट बुकिंगची एक होती. त्याच्यानंतर 46,800ची लेवल आहे खाली आणि 46,431ची लेवल आहे. त्या बाकीच्या पण लेवल आहेत, पण मार्केट एवढं खाली लगेच काही जाणार नाही. पण ह्या लेवल्स आपण मार्क करू शकता पुढील ट्रेडच्या प्लॅनिंगसाठी. तर बँक निफ्टीमध्ये आपण उद्या कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो ते काहीसं आपण इथे बघूया. तर बँक निफ्टीमध्ये ही ट्रेंड लाईन आपल्याला काहीशी फॉर्म होताना दिसली आज. तर आपण इथे पाहू शकतो की बँक निफ्टीमध्ये एक ट्रेंड लाईन तिथे एक फॉर्म होती आहे, मोठी ट्रेंड लाईन, जी आपण टाईम फ्रेम जर समजा वाढवला इथे तर आपल्याला ती एक चांगल्या प्रकारे दिसू शकते. तर अर्धा तासाचं जर आपण तिथे हाफ आवरली जर पाहिलं चार्टवर तर आपल्याला एक तिथे ट्रेंड लाईन फॉर्म होताना दिसते. तर हा झाला पहिला टच, हा दुसरा टच, हा तिसरा टच इथे होताना दिसतो आणि हा चौथा टच इथे झाला आहे. तर मार्केट इथून उद्या बाउन्स होण्याची शक्यता आहे आणि मार्केट पण बुलिश असल्यामुळे आपण इथे पण बाईंग ट्रेडला प्रेफरन्स देणार आहे. तर उद्या मार्केटमध्ये आपण इथे बाईंग ट्रेडला प्रेफरन्स देणार आहे. त्यासाठी वरच्या साईडला मार्केट ह्या दिशेने जाणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला एक चांगला मूव तिथे भेटेल. तर ही एक आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल बघायला मिळते 48,150ची, कारण आज मार्केटने इथून काहीसं रिजेक्शन आपल्याला दाखवताना दिसले. उद्या मार्केट कशा प्रकारे जाऊ शकतं ते आपण काहीसं ड्रॉइंगच्या माध्यमातून पाहूया. तिथून ह्या लेवलपासून जर मार्केटने उद्या बाउन्स दाखवला आपल्याला अशा प्रकारे, तर काहीसं आपल्याला वरच्या साईडलाच इथे ट्रेड प्लॅन करता येईल. मार्केट ओव्हरऑल बुलिश असल्यामुळे आपण तिथे शॉर्ट ट्रेडला प्रेफरन्स देत नाही, कारण ही जी इथे बाईंग आली आहे हे पाहू शकता आपण किती मोठी कॅन्डल इथे बाईंगची बनली आहे. या ठिकाणी मागं पण आपण किती मोठी कॅन्डल बाईंगची बनली आहे. या भागात आपल्याला सेलिंग एकदम वीक सेलिंग दिसते. इथे पण आपण पाहू शकतो की मार्केटने ते सेलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे, पण मार्केट एवढं खाली इथे पडत नाही. तर जी बाईंग येते ती स्ट्रॉंग बाईंग येते, त्यामुळे आपण इथे ट्रेड पण आपला बाईंग साईडलाच प्लॅन करणार आहे उद्या. तर दोन्ही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपले ट्रेड हे बाईंग साईडलाच असणार आहे. दोन्हीमध्ये आपला व्ह्यू हा बुलिशच असणार आहे. या ज्या लेवल्स आपण ज्या मार्क केल्यात त्या लेवल्स आपण मार्क करू शकता, किंवा आपण याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तर बुलिश मार्केटमध्ये आपण कधी तिथे ट्रेंडच्या अगेन्स्ट जाऊन ट्रेड नाही घेऊ शकत, कारण जो मेजर ट्रेंड असतो, जो आवरली ट्रेंड असतो, आपल्याला त्याला फॉलो करावं लागतं. जे आपण दिवसाला इंट्राडे ट्रेडिंग करतो त्यासाठी आपल्याला मोठा ट्रेंड फॉलो करावा लागतो. तर आपण मोठ्या ट्रेंडच्या अगेन्स्ट जाऊन तिथे ट्रेड नाही घेऊ शकत. तर निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये आपला काहीसा बुलिश व्ह्यू आहे.
निफ्टीमध्ये थोडं साईडवेज जाण्याची शक्यता आहे, साईडवेज आणि बुलिश, आणि बँक निफ्टीमध्ये मार्केट थोडं जास्त बुलिश जाऊ शकतं. शॉर्ट ट्रेड आपण तिथे उद्या दोन्हीमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये इग्नोर करणार आहे, कारण बुलिश मार्केटमध्ये आपण तिथे शॉर्ट ट्रेड नाही घेत. तर चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ट्रेडर्स मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.